सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी खुशखबर. महाराष्ट्र शासनाचा नवीन जी.आर. आला असून आता 3 महिन्यांची डी.ए. थकबाकी थेट मे 2026च्या पगारासोबत मिळणार आहे. पण कोणाला मिळणार, किती मिळणार आणि हा जी.आर. नेमका काय सांगतो? चला सगळं सोप्या भाषेत समजून घेऊया. महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागाने 18 मे 2026 रोजी नवीन शासन निर्णय जारी केला आहे. या जी.आर.नुसार 1 नोव्हेंबर 2025 ते 31 जानेवारी 2026 या कालावधीतील महागाई भत्त्याची थकबाकी आता रोखीने दिली जाणार आहे. डी. ए एरियर्स नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 कॅश पेमेंट. यापूर्वी शासनाने डी.ए. 55% वरून 58% केला होता, म्हणजेच 3% वाढ लागू झाली आहे. जी.आर.मधील सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे नोव्हेंबर 2025 ते जानेवारी 2026 या 3 महिन्यांची थकबाकी आता मे 2026च्या पगारासोबत मिळणार आहे. कोणाला फायदा? राज्य सरकारी कर्मचारी, जिल्हा परिषद कर्मचारी, अनुदानित संस्थांमधील पात्र कर्मचारी, 7व्या पे कमिशन अंतर्गत कर्मचारी. एक्झाम्पल, जर एखाद्याचा बेसिक पगार 40,000 असेल तर 3% डी.ए. फरकामुळे चांगली थकबाकी मिळू शकते. तर मित्रांनो, सरकारी कर्मचाऱ्यांसाठी हा जी.आर. मोठा दिलासा मानला जात आहे. तुम्हाला किती थकबाकी मिळू शकते असं वाटतं? कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच गव्हर्नमेंट जी.आर. अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.